श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुरुचरित्र पारायणाचा दुसरा दिवस. तर आजचा रंग होता लाल. आज गणेश आग असल्यामुळे लाल रंग सांगितलेला आहे. तर असं काही नाही की तुम्ही लाल रंगाच्या साड्या घालून आलंच पाहिजे. आपल्याकडे असले तर आपण घालू शकतो, नाही तर काही हरकत नाही. तर लाल रंग तर नव्हता, पण लाल रंगाला मिळता जुळता हा रंग होता माझ्याकडे. म्हटलं चला अशा बी साड्या कपाटात पडू पडू कपाटाला तर वजच होतं असं, त्याच्यापेक्षा म्हटलं घालून घ्यायच्या पारायण काळामध्ये. पारायण काळात नवरात्रात जास्त करून आपल्या साड्या वापरल्या जातात. कालच्या दिवशी मी ना बँटिकच्या बांगड्या घातल्या होत्या. तसं केंद्रात हिरव्याच बांगड्या घालून जावं लागतात, पण माझ्याकडे नव्हत्या. मी काल आणल्या आणि घालून घेतल्या. त्यानंतर देवाची पूजा वगैरे करून घेतली आणि समर्थ झोपलेला होता. म्हटलं उठलं तर काही नाही काही मागन तसं फळं होते, पण मला थोडंसं पापड वगैरे त्याला तळून ठेवते. त्यानंतर चहा करायला मला वेळ नव्हता, टाईम होता आला होता. म्हटलं चला थोडंसं पाणी पिऊन घेते, म्हणजे पोटाला जरा बरं वाटतं. त्यानंतर रांगोळी वगैरे काढायची होती मला. म्हटलं मी काढून घेते पहिले घाईघाईमध्ये. कसं तिथून आलं ना तर एकदम दार असं प्रसन्न दिसतं, त्याच्यामुळे मी रांगोळी पूजा वगैरे सगळं करून जात असते. तर रांगोळीवर कलर न टाकताना मी कुंकूच टाकते डेलीच्या रांगोळीमध्ये. काही सण असला तरच रंग भरते. कालच्या दिवशी मी चप्पल घातली नव्हती, माझे जाम पाय भाजले होते, म्हणून म्हटलं चला आज चप्पल घालते. का तशी माझी चप्पल चांबड्याची नाही आहे, चांबड्याचं चालत नाही. त्यानंतर मी निघाले आणि पुढच्या कॉलनीत जायचं होतं 3 नंबरच्या, कारण की तिथं माझे देर राहतात आणि ते आम्हाला घेऊन जाणार होते. कारण की माझी देराणी बसली होती पारायणासाठी. मग आम्ही दोघीजणी चाललो होतो. बघते वाटा सकाळी सकाळी चालल्यामुळे रस्त्याला काहीच गर्दी नव्हती, तरी मी माझा नवरा मला गाडी नेऊ देत नाही. मला असं वाटतं त्यांनी मला गाडी घेऊन जाऊ द्यायला पाहिजे, मग पटकन जाता येतं पटकन येता येतं, पण ते मला काही गाडी नेऊ देत नाही. मग मला असंच जावं लागतं. त्यानंतर पटकन पारायणाला बसलो, कारण की लगेच पारायण चालू झालं. 6:01 मी पोहोचले होते तिथं आणि 8ला 10 मिनिटं कमी असताना आमचं पारायण झालं होतं. त्यानंतर तिथून पोथीला मुजरा वगैरे करून घेतला आणि माझं आसन वगैरे गुंडाळून ठेवून दिलं तिथं. त्यानंतर ना केंद्राच्या साईडला इकडं येऊन आम्ही उभा राहिलो, कारण की 8ची आरती होणार होती. आरती गिरती झाली, महाराजांना मुजरा वगैरे करून घेतला. आणि त्यानंतर मॅडम मला परत भेटल्या. मॅडम बोलल्या की चल. म्हणलं चला आता अशी बी यांची गाडी रिकामीच जाते मागचं सीट, तर म्हटलं चला मी यांच्यासोबत बसून जाते. आणि घरी येऊन तर म्हटलं माझं पहिलं जे काम राहिलं ना मला ते पुरं करायचं, ते म्हणजे चहाशिवाय ना आता बरंच वाटत नाही. आता सकाळी आपण जर 4चं उठलं म्हणलं की चहा पाहिजे, तसा बी आपल्याला चहा पाहिजेच असतो आणि लवकर उठलं की मग जास्त तलप लागते. तर पहिले मी आल्या मी चेंज करून घेतला आणि लगेच चहा वगैरे बनवला. आणि कंपनीसाठी ना ताईला बोलवलं होतं पुढच्या, त्यांना बी मी चहा दिला आणि मी बी पिऊन घेतला. त्यानंतर माझ्या पिल्लूसाठी मी शिरा बनवला होता. आणि चला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.